सोशल मीडियावरती तुम्ही पोपट बोलताना पाहिलं असेल, पण कधी माणसाप्रमाणे बोलणारा कावळा कधी पाहिला आहे का? कावळा बोलतो यावर तुमचा देखील विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. काळ्या नावाचा आणि नकरेलपणे मनुष्य बोली बोलणारा कावळा शहापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणारं कारगाव येथे आहे. या गावात राहणाऱ्या मंगल्या पांडू मुकणे यांच्या मुलांना 3 वर्षापूर्वी पावसाळ्यात घराच्या जवळ कावळा सापडला होता. त्यावेळी तो काही दिवसाचाच होता. त्याला मुलांनी अन्न पाणी खाऊ घालून कसा बसा तरी लहानाचा मोठा केला. मंगल्याची पोरं त्या कावळ्याला काळ्या नावाने हाक मारत होती. या कावळ्याला या कुटुंबाचा चांगलाच लळा लागला. तो त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणे त्यांच्या घरी राहू लागला. संपूर्ण घरामध्ये फिरणं, बाहेर जाणं, परत घरी येणं असा त्याचा रोजचा दिनक्रम सुरू झाला. घरातील सदस्यांना तर त्याचा लळाच लागला होता, पण घरातील कुत्री व कोंबड्यांनाही तो हवा असा वाटू लागलेला होता. त्याला कोणी धरण्याचा प्रयत्न केला तर कुत्री त्या व्यक्तीच्या अंगावर धावून जात होती. मात्र गेली 2 ते 4 महिन्यापासून या काळ्या नावाच्या कावळा मनुष्यवाणी बोलू लागलेला आहे. तो चक्क बाबा, आई, काका, ताई, दादा, दीदी अशा प्रकारे घरातील सर्वांना हाक मारू लागलेला आहे. इकडे ना असू दे, येऊ दे आमचे बाय, ये ग. त्यापुढे तो संवाद माणसासोबत देखील साधत आहे. जसे प्रश्न करू तशी तो उत्तर देखील देत आहे. मंगल्याच्या मुलीच्या अंगावर बसणे, कपडे शिवताना तिच्या मशीनवर जाऊन बसणे, घरी बाहेरची व्यक्ती आली तर तिने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे, या कावळ्याचं स्थानिकांना नवलच वाटत आहे. आपल्या मालकाला व त्या परिवारातील सर्वांना नावानं हाक मारणारा हा पाळीव काळ्या नावाचा कावळा सध्या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय झालेला आहे. गारगाव गावातच नव्हे तर अवघ्या पंचक्रोशीमध्ये या कावळ्यानं सगळ्यांनाच लळा घातलेला आहे. हा बोलका कावळा पाहण्यासाठी बघ्यांची देखील गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे. तुम्हाला हा कावळा कसा वाटला नक्कीच प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या या SS मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.